हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिता आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये ॲल्युमिनियमचा काळा झालेला तवा कसा स्वच्छ करायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे बघा, अगदी साधी सोपी पद्धत आहे। घरातल्या साहित्यामध्येच आपण काळा झालेला तवा स्वच्छ करू शकतो। इथे मी तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने तवा गरम करून घ्यायचा आहे। एकदम कडकडीत असा तवा गरम करायचा आहे। तुम्ही बघू शकता तवा गरम व्हायला सुरुवात झालेली आहे। थोडासा धूर निघायला लागलेला आहे। मी थोडंसं चेक करून बघते उलथण्याच्या साहाय्याने। तर थोडा गरम झालाय तरी पण लगेच हा तेलाचा तेलकट थर निघायला सुरुवात झाली आहे। तर असा हा तवा काळा का होतो, तर आपण काय करतो, चपाती बनवतो किंवा बेसनाचे धिरडे वगैरे बनवतो। अशा पदार्थांना तेल जास्त लागतं। मग आपण हे तेल या चपातीला किंवा धिरड्याला लावतो आणि मग तो जो तेलाचा थर असतो तो आपण रोजच्या रोज घासत नाही। त्यामुळे काय होतं, असा काळा एक थर तव्यावर जमा होतो आणि तो थर मग असा तव्याला चिटकून बसतो। रोजच्या रोज जर तारेच्या घासणीने हा तवा घासला तर तवा इतका काळा होत नाही। पण काय होतं, घाई गडबडीत आपण काय करतो, तारेच्या घासणीने तवा घासत नाही आणि मग तवा असा इतका खराब होतो। तर माझंही असंच होतं। आता इथे आपला तवा भरपूर गरम झालेला आहे, आपल्याला पाहिजे होता तेवढा। तर मग मी तो पक्कडच्या साह्याने खाली काढून घेतलेला आहे आणि उलथणीच्या साह्याने तो जो जळालेला तेलाचा तेलकट थर आहे तो आपण खरडून काढायचा आहे। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तो जळालेला थर निघतोय। यासाठी आपल्याला तवा खूप गरम पाहिजे होता। तर अशा पद्धतीने आपण खरडून तो काढू शकतो। इथे एकदा गरम करून माझ्या तव्याचा काळपटपणा निघाला नव्हता, म्हणून मी पुन्हा तो तवा गरम केला आणि पूर्ण तो खरडून काढला। तर तुम्ही बघू शकता किती तेलाचा जो तेलकट थर होता तो किती निघालेला आहे। आता इथपर्यंत तर आपला अर्धा तवा स्वच्छ झालेला आहे। तर इथून पुढची एक सिक्रेट टिप मी तुम्हाला सांगणार आहे, ती अशी, तर 1 चमचाभर मीठ घ्यायचं आहे, ते या तव्यावर टाकायचं आहे। त्यानंतर आपली कपडे धुण्याची जी डिटर्जंट पावडर असते ती 1 चमचा टाकायची आहे। आणि हे व्हिनेगर आपल्याला कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळून जातं। तर व्हिनेगर टाकल्यानंतर असं फेसाळलेलं मिश्रण तयार होतं। तर पक्कडच्या साह्याने तवा धरायचा आहे आणि उलथणीच्या साह्याने हे मिश्रण पूर्ण तव्याला लावून घ्यायचं आहे। आणि हे सगळं करताना ताईंनो हाताची पण काळजी घ्यायची आहे, कारण तवा गरम असताना हाताला चटका बसण्याची शक्यता असते। तर पूर्ण काळजी घेऊन आपल्याला हे करायचं आहे। हे मिश्रण असं पूर्ण तव्याला लावून घेतल्यानंतर एक तारेची घासणी घ्यायची आहे आणि संपूर्ण तवा असा तारेच्या घासणीने घासून घ्यायचा आहे। थोडंसं कोरडं वाटलं तर त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा तवा तारेच्या घासणीने घासून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी तवा घासून घेतलेला आहे आणि घासणीने घासल्यानंतर बघा आपला तवा असा हा मस्त निघालेला आहे। आता मी इथे तवा धुवून घेतलाय। धुवून घेतल्यानंतर तवा असा काहीसा दिसतो की आता तुम्ही म्हणाल की इथे तवा तर पूर्ण स्वच्छ झालाच नाही, तर आपल्याकडे काही ना काही पर्याय असतोच। तर असा जे काही डाग राहिलेले आहेत ते काढण्यासाठी आपण ब्लेडने घासून ते डाग काढू शकतो किंवा पॉलिश पेपर, बघा पॉलिश पेपर मिळतो। तर माझ्याकडे हा पॉलिश पेपर होता, तर या पॉलिश पेपरच्या साह्याने मी हे जे राहिलेले काळे डाग होते ते मस्त असे घासून काढले। आणि ताईंनो, जर कधी आपल्याला जर गरज पडली, थोडंसं तेलकट तवा असेल तर तो पण आपण या पॉलिश पेपरच्या साह्याने घासून काढू शकतो। बघा असा मस्त असा क्लीन झालेला आहे तवा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।